आज मी भन्नाट भगर बनवणार आहे. ज्यांना भगर आवडत नाही ना त्यांच्यासाठी स्पेशल भगर बनवणार आहे मी. चला, उपासासाठी नाही, असं खायला नॉर्मली. चला बनवूया भन्नाट भगर. बनवण्यासाठी मी काय काय घेतले बघा. हे टमाटे आणि हे शेंगदाणे आणि ही भगर नीट करून घेतलेली आहे. आता आपण ही भगर आहे ना तव्यावरती भाजून घेणार आहे. भन्नाट चांगली भाजून घ्यायची तुम्हाला. चला, आपली भगर आता भाजत आलेली. आता आपण ह्याच्यात शेंगदाणे ह्याच्यात भाजून घेणार आहे. ह्याच्यातच भाजणार आहे आपण भगरमध्ये शेंगदाणे. चला, आता आपली शेंगदाणे पण भाजले. त्याच्यामध्ये आवाज येतोय का? शेंगदाणे भाजलेले. हे आता शेंगदाणे पण भाजून झाले. आता हे थंड होऊ द्यायचं ह्याला. चला, आता फोडणीची तयारी करूया. कशी बनवायची भगर. चला चला आता कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. कशी भगर बनवायची भन्नाट दाखवते तुम्हाला. ह्याच्यामध्ये चला ह्याच्यात टमाटे टाकून घेऊया. आणि टमाटे चांगले भाजू द्यायचे का 10 मिनिटं. छान असे छान तेलामध्ये भाजू द्या. चला, आता आपले टमाटे भाजलेत. किती भन्नाट भाजलेत. आता ह्याच्यामध्ये काय टाकायचे, तर ह्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीपुरतं. ह्याच्यामध्ये हळद टाकूया. घरचा मसाला. भन्नाट बनवणार आहे तिखट मस्त. त्याच्यात पाणी टाकूया. चला, आता ही भगर धुवून घेऊन ह्याच्यामध्ये टाकूया आपण. चला, धुवून घेते. स्वच्छ धुवायच्या 2-3 पाण्याने. चला, आता हे किती भारी उकळले ना. आता ह्याच्यामध्ये ही भगर आपण टाकून घेणार आहे. सगळी टाकून घ्यायची भन्नाट. आता ह्याला 10-15 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं. चला, आता भगर अशी झाली आहे ना. आता ह्याला झाकून शिजवायचे. आपल्याला एकदम मोकळी भगर करायची. आता ह्याला झाकून शिजवायचे आता. आणि गॅस कमी करायचा एकदम. आता आपली भगर तयार झालेली आहे खायला. बघितलं कशी भन्नाट झाली. चला, तयार आहे आपली भगर. बघितलं ना कशी मोकळी मोकळी झाली. अशी चिकट नाही होते, अशी चिक्कल नाहीये. चला, तयार आहे. बघितलं किती भन्नाट झाली भगर. या खायला. बघितलं मोकळी एकदम. किती भन्नाट आहे. कशी झाली एकदम. ह्याच्यावरती लिंबू पिळूया आपण. लय भारी लागते भन्नाट लिंबू पिळल्यानंतर. खूप भन्नाट झाली भगर. ह्या पद्धतीनं करून बघा. लय भारी. मला लय आवडते भगर.